गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनी तसेच महाराष्ट्रातील सगळ्याच विरोधी पक्षांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना अनेकदा अभय दिले, चौकशी झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही असं त्यांनी ठासून सांगितलं। मात्र आता अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा चेंडू स्वतः मुंडे यांच्याच न्यायालयात ढकललाय। अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत, तेथील पत्रकारांनी धनंजय मुंडे यांची सुरेश धस यांची घेतलेली भेट, धनंजय मुंडे यांचा राजीनामा तसेच फरार कृष्णा आंधळे असे प्रश्न अजित पवारांना विचारले। त्यावर अजित पवार यांनी नेहमीच्या शैलीत प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील प्रश्नाला मात्र आज त्यांनी वेगळेच उत्तर दिलंय। सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा दिला होता। आता या सगळ्या प्रकरणात राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडे यांनीच ठरवावं असं मोठं विधान अजित पवार यांनी केलंय। याचाच अर्थ अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नैतिकतेचं कारण सांगून दडपण आणलंय असं बोललं जात आहे। पुरावा नसेल तर म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नसेल, पण मी आरोप झाल्यावर 2010 ते 11 वेळी राजीनामा दिला होता। माझ्या सतसत विवेक बुद्धीला आरोप झाले ते पटले नव्हते। शेवटी ज्याचा त्याचा निर्णय ज्यानं त्यानं घ्यायचा असतो असं विधान अजित पवार यांनी केलंय। चौकशीत जर त्यांच्यावर संशयाची सुई केली तर कारवाई करेन असंही अजित पवार पुढे बोलताना म्हणाले। मी अनेक वर्षापासून काम करतोय, मी अनेक महत्वाची खाती सांभाळली आहेत, मला अनेकदा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, माझी प्रतिमा जनमानसातील प्रतिमा खराब करण्याचाही प्रयत्न झाला। सिंचन घोटाळ्यावेळी आरोप झाल्यावर मी राजीनामा दिला हे खरंय, पण त्यावेळी मला पटलं नाही म्हणून मी राजीनामा दिला, पण आताची परिस्थिती वेगळी आहे, आम्ही चौकशी करत आहोत असं अजित पवार म्हणाले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।